रामासोबत कधीतरी पंढरपूरच्या वारकऱ्यांकडेही पाहावं अशी खोचक टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली। उद्धव ठाकरे यांना रामभक्तीमध्ये काय ताकद आहे हे समजलं आहे। रामभक्ती सोडल्यानंतर काय होतं याची जाणीव त्यांना झाली आहे। त्यामुळं ते पुन्हा रामभक्ती करत असतील तर चांगली गोष्ट आहे। रामानं त्यांना चांगली बुद्धी द्यावी, त्यांच्याकडून चांगलं कार्य घडावं। रामासोबत कधीतरी पंढरपूरच्या वारकऱ्यांकडेही त्यांनी पाहावं अशी खोचक टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली। उद्धव ठाकरे साहेबांना राम भक्तीमध्ये काय ताकद आहे आणि रामाची भक्ती सोडल्यावर काय होतं याची अनुभूती आलेली आहे। जेव्हा राम भक्तीतनं बाजूला गेले तेव्हा जी फळं मिळालेली आहेत त्या फळातनं आता काहीतरी शिकतील। आता राम भक्तीचा आठवण झालेली आहे। माझे त्यांच्याबद्दल अजिबात काय म्हणणं नाही। भगवंतानं प्रभू श्रीरामानं त्यांना चांगली बुद्धी द्यावी, त्यांच्याकडून चांगलं कार्य घडावं। इकडं बघत असताना कधीतरी इकडं वारकरी बांधवांचं काय चाललंय हे बघावं। उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणावर पंढरपुरातून जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला। तसंच पंढरपुरात झालेल्या शक्तिपीठाविरोधातील सद्बुद्धी दिंडीवरही गोरे यांनी टोलेबाजी केली। तसंच पांडुरंगांचं मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगण्यापेक्षा 2 दिवसांपूर्वी गेल्यानंतर जयंत पाटील यांनीच मुख्यमंत्र्यांच्या कानात का नाही सांगितलं असा सवाल यावेळी जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला। पंढरपुरात येऊनसुद्धा सद्बुद्धी दिंडी काढणाऱ्या लोकांनाच पांडुरंगानं सद्बुद्धी दिली असेल, त्यामुळं विकासाच्या आड कोणी येऊ नका, विकासाच्या आड येणाऱ्यांचा सत्यानाश होतो। अगोदर आंदोलन करून प्रकल्पाला विरोध करायचा आणि नंतर त्याच रस्त्यावरून पंढरपूरला यायचं असं म्हणत त्यांनी राजू शेट्टींसह अनेक नेत्यांवर टीका केली। जयंत पाटील साहेब आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांच्या कानाला सांगण्यासाठी काल गेलो तर तेव्हाच सांगायचं होतं। आता पुन्हा सांगून काय उपयोग आहे? शक्तीपीठाची काय आवश्यकता आहे हे जेव्हा शक्तीपीठ झाल्यावर कळेल। समृद्धी महामार्गाची काय आवश्यकता होती ते झाल्यावर कळालं। चांगलं काम होत असताना विरोध सातत्यानं होत असतो। काही लोकांना कुठलंही चांगलं काम आलं की विरोध करायचं आणि आपलं अस्तित्व दाखवायची सवय आहे। आपण आजपर्यंतचा इतिहास आपण तपासा, जे चांगलं काम झालंय त्या कामाच्या विरोधात आंदोलनं कुणी केलेली आहेत आणि त्याच हायवेवरनं पुन्हा गाड्या घेऊन कसं काय येत आहेत हे बघितलेलं आहे। कोण आता इचलकरंजीत आंदोलन साठी आले आणि त्यांना जो 5-6 तास पंढरपूरला यायला लागला असतं ते 2 तासात का आले याचाही ते किमान त्यांनी माहिती घेतली पाहिजे। त्यामुळं ही सगळी विकासाची कामं आहेत आणि विकासाची कामं आहेत जे आपले भक्ती मार्ग आहेत, आपली शक्तीपीठ आहेत, म्हणजे अगदी सगळे अष्टलिंग असतील किंवा आपली जेवढी शक्तीपीठ आहेत ते जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आहे।